जय राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरे
सर्व दुःखाचे आग सर्व दुःखाचे आगर बापरकुमार देवी वर बापरकुमार देवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा माधव बरावा तो हा माधव बरावा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरावा तो हा माधव बरावा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्राय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रणिपात करून संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदिमाता आदिशक्ती मुक्ताईला वंदन करून गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना प्रणाम करून भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला नमस्कार करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत। वारकरी प्रतिष्ठान आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक नित्योपचार विभाग प्रमुख या सर्व मंडळींच्या परवानगीने अनुमोदनाने आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज पंढरपूर यांच्या परिश्रमाने तुकाराम भोसले महाराज पुरुषोत्तम सुरवसे महाराज यांच्या संयोजनाने चालू असलेला हा कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमातली आजची दुसरी सेवा श्रीमद भागवत कथेची आपली सुरू आहे। परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवेचा योग प्राप्त होणं हे महत्भाग्याचं लक्षण आहे। स्थान महात्म्याला खूप मोठं मोल आहे, महत्व आहे। गावामध्ये कथा आयोजित करणं, तीच कथा तीर्थक्षेत्रामध्ये आयोजित करणं,
तीच कथा मंदिरामध्ये आयोजित करणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आपल्या सगळ्याला मुखदर्शनाने समाधान आहे का चरण दर्शन मिळावं ही अपेक्षा आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना वाटतं महाराजांनी आम्हाला दर्शनाला पाठवावं, परंतु पांडुरंग परमात्मा इथं येऊन दर्शन देत असेल तर महाराज म्हणणार आहेत की कार्यक्रमात थांबा, तुम्हाला देव दर्शन देतील. त्याचा एक भाव मी सकाळी तुळशी अर्चनेमध्ये मांडलाय आणि त्याला आधार पण दिला की देव विटेवर उभे आहेत, मंदिरामध्ये आहेत. भक्तांसाठी देव पंढरपूरमध्ये विटेवर उभा राहिलाय, परंतु तो विटेवरच असतो का भक्तांकडे येतो याच्यासाठी अनेक प्रकारामध्ये आपल्याला चिंतन पाहता येतं. आणि त्याच्यासाठी एक भाव मी सकाळी मांडलाय. सकाळी गैरहजर असणार आहेत त्यांना जिज्ञासा व्हावी म्हणून मी आत्ता त्याचं स्पष्टीकरण देणार नाही. आणि पांडुरंग परमात्मा नक्की आपल्यामध्ये येतात, फक्त ओळखण्याची दृष्टी असावी लागते. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हे बोलत नाही, त्याच्या पाठीमागचा भाव मांडतो. हा, विज्ञान वेगळं आहे, अध्यात्म वेगळं आहे आणि वारकरी परंपरा वेगळी आहे. वारकरी परंपरेमध्ये अध्यात्म आहे, पण अध्यात्म म्हणजे वारकरी परंपरा नव्हे. वारकरी संप्रदायात अध्यात्म स्वीकारलंय. वारकरी संप्रदाय हा सर्व समुच्चय आहे. यामध्ये ज्ञानोबाराय आहेत, यामध्ये नामदेवराय आहेत, यामध्ये एकनाथ महाराज आहेत, तसे यामध्ये तुकोबाराय आहेत. मी या प्रत्येक संतांची परंपरा वेगळी सप्रमाण आपल्या समोर मांडू शकतो, पण आपल्याला कथा ही वेळेत मांडायची आहे. बघा, ज्ञानोबाराय नाथ संप्रदायाच्या परंपरेतले, एकनाथ महाराज दत्त संप्रदायाच्या परंपरेतले, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाच्या परंपरेतले, पण हे सर्व मिळून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपलं सगळं जीवन अर्पण केलं. नवे नवे संप्रदायच त्यांनी उभा केला. आणि म्हणून संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संप्रदाय रूपी देवालयाचा पाया ज्ञानोबारायांनी उभा केला. याचा अर्थ त्या अगोदर संप्रदाय नव्हता असं पण नाही. ज्ञानोबारायांच्या अगोदर 500 वर्ष आद्य जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला येऊन गेले आणि ते पंढरपूरमध्ये या मंदिरात आले. मंदिरात देवासमोर आले, पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि त्यांच्या मनात भाव निर्माण झाला. तो भाव त्यांनी 8 श्लोकातून मांडला. त्याला आपण आता पांडुरंग अष्टक म्हणतो. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः. हा पहिला श्लोक अष्टकातील, परंतु यामध्ये 8 श्लोक जे आपल्याला सांगितले तो आचार्यांचा भाव आहे. शंकराचार्यांनी पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि त्यांनी त्यांच्या मनाला पांडुरंग परमात्मा कसा भावला तो त्यांनी 8 श्लोकात विशद केला. याचा अर्थ पांडुरंग परमात्मा तेवढेच आहेत असं नाही.
कारण एका महात्म्याच्या वाणीतून देव व्यक्त होणं आणि प्रत्येकाने व्यक्त करणं. नामदेवरायांनी मांडलेले पांडुरंग, ज्ञानोबारायांनी मांडलेले पांडुरंग, एकनाथ महाराजांनी मांडलेले पांडुरंग, या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. वारकरी संप्रदाय सांगतो, प्रत्येक संतांनी मांडलेले पांडुरंग पाहत बसण्यापेक्षा मंदिरामध्ये या देवाला अनन्य भावानं शरण जा, तुम्हाला त्याहीपेक्षा विलक्षण पांडुरंग परमात्मा भावतील. कारण पांडुरंग परमात्मा हा अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या. महाराज लक्षणा मांडतात, एका रूपाची, एका अवताराची अनंत रूप आहेत, एका रूपाचे अनंत वेश आहेत. वेश कशाला म्हणतात, रूप कशाला म्हणतात आणि अवतार कशाला म्हणतात. बघा, एका अवतारामध्ये अनंत रूप आहेत, एका रूपामध्ये अनंत वेश आहेत. मग देवाचे किती वेश आहेत, किती रूप आहेत, किती अवतार आहेत. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये देवाचे 24 अवतार आपल्या समोर मांडले. आता हे शुकाचार्यांनी आपल्या समोर मांडले 24, म्हणून आपण 24 आकडा जाहीर करतो. परंतु नेहमी मी कथेमध्ये एक चिंतन मांडत असतो की देवाचे अवतार किती. 16,132 अवतार आपल्याला मांडता येतील. देवाचे अवतार 16,132. काही जण म्हणतील कुठं आलं वर्णन, श्रीमद भागवतातच आहे, पाहावं लागतं. पेढा कुठून जन्माला आला, बासुंदी कुठून जन्माला आली, लोणी कुठून जन्माला आलं, तूप कुठून जन्माला आलं. या सगळ्याचा विचार केला तर या सगळ्याचा आधार आहे दूध. दूध नसेल तर पेढा मिळत नाही, दूध नसेल तर बासुंदी मिळत नाही, दूध नसेल पुढचे सगळे पदार्थ आपल्याला बाजूला ठेवावे लागतात. दूध हा आधार आहे. मी थोडस कॅमेऱ्यामुळे कमी शब्द सांगितले, त्यात पुन्हा शब्द सांगितल्यानंतर जिभेला त्रास नको म्हणून पण बाकीचे काही थोडे सांभाळले, थांबवले. पण दुधावर हे पदार्थ अवलंबून आहेत, तसे एका परमात्म्यावर सगळे अवतार अवलंबून आहेत, विचारात घेतले जातात. बघा, देवाचा अवतार वेदांतानं मांडला, याला विवर्त म्हणतात. पण संप्रदाय अवताराकडे पाहताना काय म्हणून पाहतो. आता इथं विवर्त कशाला म्हणतात हा पुन्हा वेगळा मुद्दा मांडावा लागणार आहे. मूळ रूपामध्ये बदल न होता अन्यथा रूपाला प्राप्त होणं, याला विवर्त म्हणतात असं अध्यात्म सांगतं. सोन्याचा दागिना सोनेपणामध्ये बदल न होता दागिना तयार केला, याला विवर्त म्हणतात. पण दुधाचं दही हा परिणाम आहे, बदल नव्हे. दुधात बदल झाला आणि दही झालं, पण मूळ रूपात बदल आहे. सोन्याच्या दृष्टांतात मूळ रूपामध्ये बदल नाही, मूळ रूप कायम आहे. तसं देवाचं सच्चिदानंद घन हे स्वरूप कायम आहे आणि देव अन्यथा रूपाला प्राप्त होतात. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे या श्लोकामध्ये सच्चिदानंद परमात्मा मांडला. आता याला सत कशाला म्हणावं, चित कशाला म्हणावं, आनंद कशाला म्हणावं.
देव स्वरूपाने सत आहे, नवे नवे अवताराला आला तरी तो सत आहे. वेदांतामध्ये आकाराला सत मानलं जात नाही. वेदांत हा आकाराला, अवयवाला, उपाधीला सत मानत नाहीत. कारण उपाधी असेल, अवतार असेल, हा एका कालावधीमध्ये, आणि सत्पदामध्ये त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम असा विचार मांडला गेलाय. पण वारकरी संप्रदाय सांगतो हा अवताराला आला तरी सत आहे, आणि अवताराला नाही आला तरी सत्यच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हा परमात्मा कसा आहे? सत्य आहे. पण याचं स्वरूप वर्णन करताना ज्ञानोबरायांनी सत्पदाचा विचार मांडला. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण जे तो हा त्रिहारी पाहिला डोळे भरी, द्वारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, दोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे दोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. ज्ञानोबराय लक्षणा मांडतात हा परमात्मा सतरूप आहे, स्वरूपाने सतरूप आहे, नवे रूपानेही सतरूप आहे. ही विलक्षणता वारकरी परंपरेमध्ये आहे. वारकरी संप्रदायानं हे वेगळेपण मांडलं म्हणून आपल्याला या दरबारामध्ये कथा श्रवण करण्याचं भाग्य मानलं जातं, स्वीकारावं लागतं. कारण आपण सत्स्वरूप असलेल्या आत्म्याला, ब्रह्माला डोळ्यानं पाहू शकत नाही, पण सत्स्वरूप विठ्ठलाला मात्र डोळ्यानं पाहू शकतो. बघा, विठ्ठलाला पाहत पाहत आपण कथा श्रवण करतोय, विठ्ठलाला पाहत पाहत आपण कीर्तन ऐकतो, सत्संग करतोय. या विठ्ठलाचं वर्णन सतरूपाने केलेलं आहे. आता हे सप्रमाण मांडायचं झालं तर आपलं प्रवचन होईल. कथा वेगळी, प्रवचन वेगळं. आपल्याला चरित्र मांडायचं आहे. मुळातच दिवस कमी आहेत, त्यात वेळ कमी आहे, आणि म्हणून थोडंसं आपल्याला हा विचार पाहावा लागणार आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये चिंतन मांडत असताना श्रीमद भागवत ग्रंथ कुणी लिहिला, का लिहावा वाटला? बघा, व्यास महर्षींनी हा ग्रंथ लिहिला,
पण त्यांनी लिहावा याच्यासाठी नारद महर्षींनी त्यांना प्रवृत्त केलं. व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तीरावर बसलेले असताना नारद महर्षींची स्वारी आली, दोघांची भेट झाली आणि नारद महर्षी व्यास महर्षींना म्हणू लागले, तुमच्या चेहऱ्यावर काळजी आहे, चिंता आहे, चेहरा प्रसन्न दिसत नाही, याचं कारण काय? आपल्या घरामध्ये सुद्धा मनाच्या विरुद्ध काही घडलं की चेहरा प्रसन्न नसतो. काही काही मंडळींना याची सवयच होते जीवनामध्ये. कारण जीवनात काही गोष्टी मनाच्या विरुद्ध घडाव्या याला संसार म्हणतात. पण बऱ्याच वेळा जीवनात एकही गोष्ट मनासारखी घडत नाही, मग त्याला कर्म म्हटलं जातं. आणि म्हणून प्रपंचामध्ये बऱ्या प्रमाणात पती मंडळी या गोष्टीची सवय करून घेतात की जीवनामध्ये दररोज आपल्या मनाच्या सारखं होईल असं नाही, हे असंच असतं, याची सवय लावून घेतात. आणि त्या दृष्टीनं मनाच्या विरुद्ध घडलं की नाराजी, चेहरा प्रसन्न दिसत नाही. नारद महर्षी व्यास महर्षींना म्हणू लागले, तुम्ही प्रसन्न दिसत नाहीत, कारण काय? व्यास महर्षींचा संवाद सुरू झाला आणि त्यामध्ये नारद महर्षींनी सांगितलं की तुम्हाला कृष्ण परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करणारा ग्रंथ लिहावा लागेल. गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन आणि लीला संकीर्तन असे या संकीर्तनाचे 3 प्रकार आपल्या समोर मांडले गेलेत. गुणसंकीर्तनाची वर्णनं झाली, नामसंकीर्तनाची वर्णनं झाली, पण लीला संकीर्तन घडलं नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने सुद्धा लीला संकीर्तनाच्या विषयासाठी 8 दिवसातला स्वतंत्र दिवस ठेवला. त्याला आपल्याकडे काला म्हणतात. काला कीर्तनामध्ये काय करावं? लीला संकीर्तन करावं. मग आता प्रश्न आहे, लीला प्रमाण म्हणावी, लीला चिंतन मांडावं, लीलेतलं अध्यात्म ज्ञान मांडावं, का लीला चरित्र मांडावं? पुन्हा त्यामध्ये एक प्रश्न मी मांडला. आत्ता त्याचं उत्तर देणार नाही, परंतु देवाच्या लीला वर्णन करणारा ग्रंथ लिहा. नारद महर्षींनी हा ग्रंथ लिहायला घेत असताना थांबणार आहेत का जाणार आहेत? जाऊन या, म्हणजे सन्मान करता येईल तुमचा. आपण चिंतन करत होतो यामध्ये देवाच्या लीला वर्णन करणारा ग्रंथ लिहा म्हटल्यानंतर व्यास महर्षींनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. 18,000 श्लोक, 12 स्कंध असा हा विस्तीर्ण विस्ताराने युक्त असलेला ग्रंथ तुम्हा माझ्या कृतार्थतेसाठी व्यास महर्षींनी लिहिला. व्यास महर्षींना हा कुणी सांगितला याची परंपरा विचारात घ्यावी लागते. याला चतुश्लोकी भागवताचं चिंतन पाहावं लागतं. भगवान विष्णूंनी 4 श्लोक असलेला भागवत याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि हा ग्रंथ
भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने नारद महर्षींना सांगितला. नारद महर्षींनी व्यास महर्षींना सांगितला आणि व्यास महर्षींनी लिहायला सुरुवात केली. व्यास महर्षींनी हा शुकाचार्यांना सांगितला आणि 7 दिवसाच्या कथेची सुरुवात शुकाचार्यांनी परीक्षितीच्या माध्यमातून केली. 7 दिवसाची कथा कधी सुरू झाली? कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 40 वर्षांनी शुकाचार्यांनी श्रीमद भागवत कथा ही परीक्षितीला सांगितली आणि त्यानंतर पुढं 7 दिवसाची कथा सुरू झाली. आपण इथं 5 दिवसाची घेतली आहे, कारण इथलं नियोजन सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण देवाच्या समोर 5 दिवस कथेसाठी सत्संगासाठी आलोय. यामध्ये 1 दिवस जरी केली तरी 7 दिवसाचं पुण्य प्राप्त होणार आहे. पण माझं म्हणणं आहे, पुण्यप्राप्तीसाठी कथा नाहीच, भक्तिप्राप्तीसाठी कथा आहे. मी कालच्या चिंतनामध्ये हा मुद्दा आवर्जून मांडलाय. आपल्या हृदयामध्ये भक्ती मातेचा जन्म व्हावा या विचारामध्ये भागवत कथेचं, भागवत ग्रंथाचं चिंतन स्वीकारावं लागतं. श्रीमद भागवत ग्रंथ हा वक्ता श्रोत्याच्या माध्यमातून स्वीकारला गेला. या परंपरेमध्ये ग्रंथामध्ये उत्तम वक्ता आणि उत्तम श्रोता म्हणून शुकाचार्य आणि परीक्षितीकडे पाहिलं जातं. शुकाचार्य हे उत्तम वक्ते आहेत. वक्ता या शब्दाचा व्यावहारिक अर्थ वेगळा आणि वक्ता या शब्दाचा कथेच्या दृष्टीनं अर्थ वेगळा. वक्ता म्हटलं की वक्तृत्वाने युक्त असा विचार मांडला जातो. परंतु काहीही बोलेल तो वक्ता का? वक्ता या भूमिकेचंही चिंतन करावं लागतं, पण या मंदिरात नको. आपल्याला इथं फक्त आणि फक्त चरित्र चिंतन करायचंय. शुकाचार्यांच्याकडे उत्तम वक्ता म्हणून का पाहिलं गेलं? शुकाचार्य हे वैराग्य संपन्न महात्मे आहेत. आपल्याला एक वेळची झोप बाजूला ठेवून कथेला यायला नको वाटतं. मी कुठले पदार्थ सोडून असं म्हटलंच नाही बरं का. कॅमेरा नसता तर मी सगळं वर्णन केलं असतं. पण रेकॉर्डिंग मध्ये नको या गोष्टी म्हणून चला ठीक आहे. त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं. आम्हाला त्याग सुद्धा जमत नाही. वैराग्य तर खूप कठीण आहे. वैराग्याचे महामेरू म्हणून शुकाचार्यांच्याकडे पाहिलं जातं. शुकाचार्य किती वेळ एका ठिकाणी थांबतात याचा विचार ग्रंथातच मांडलाय. गाईची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ एका जागेवर शुकाचार्य थांबतात असा विचार मांडला. आत्ताच्या काळात या व्याख्येत थोडा बदल करावा लागतो.
देशी गाईची धार असं म्हणावं लागणार आहे आता. नाहीतर आपल्याकडे गाय एक एक बादली दूध देणारी, म्हणून आमच्याकडं आता गायी इतक्या वाढल्या. व्यवसाय म्हणून या गायींचा विचार चालू झाला. परंतु आपली जी गो माता आहे आणि या गो मातेची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ एका जागेवर थांबणारे शुकाचार्य. पण परीक्षितीला 7 दिवस कथा सांगायला गंगेच्या तीरावर स्थिर झाले. याच्या मागचा हेतू काय? शुकाचार्यांच्या मुखातून भक्ती मातेला प्रगट व्हायचं होतं. भक्ती माता प्रत्येक भक्तापर्यंत पोहोच करण्यासाठी वैराग्य संपन्न महात्म्याच्या मुखातून ती व्यक्त झाली पाहिजे. आणि म्हणून शुकाचार्य एका जागेवर स्थिर झाले. ज्या वेळेला राधा राणी अवताराला येणार असा विचार चालू झाला, राधा राणी विचार करू लागली, चर्चा करू लागली. आणि शुकाचार्य म्हणायला लागले, तुम्ही जर अवताराला गेलात तर मी या लोकांमध्ये इथं थांबून काय करू? मी पण खाली येतो, मी पण तुमच्या बरोबर येतो. राधा राणीनं सांगितलं, पास एकच आहे, काय करायचं आता? बघा, दर्शनाला VIP रांगेतनं ज्यांना सोडलंय ती व्यक्ती मागं बघतच नाही. माग का बघत नाही? माग कोण आहे? त्यांनी हात केला तर काय करावं? राधा राणी म्हणायला लागली, अवताराला जाण्यासाठी मला एकच पास आहे, मी तुला घेऊन कसं खाली जाऊ? बर, मी काही नियोजन केलं, जाण्याची तयारी चालू झाली, तू काय करणार खाली येऊन? काही काही मंडळी म्हणतात, पंढरपूरमध्ये कथा आहे, आम्ही पण येतो. पंढरपूरमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे, आम्ही पण येतो. मग लगे मध्ये कुणीतरी म्हणतं, तुम्ही येऊन काय करणार? कधी भजनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी वारीला नाही, कधी पारायणाला नाही, कधी अनुष्ठान नाही, कधी सेवा नाही, तुम्ही येऊन काय करणार? मग ती व्यक्ती सांगते, मी येऊन तुमच्या बरोबर तुम्ही जे कराल ती सेवा करायला तयार आहे. राधा राणीचा आणि शुकाचार्यांचा संवाद सुरू झाला. शुकाचार्य म्हणायला लागले, मी पण खाली येणार. राधा राणीनं प्रश्न केला, काय करणार खाली येऊन? शुकाचार्यांचं उत्तर खूप महत्वाचं आहे. शुकाचार्य म्हणू लागले राधा राणीला, तू आणि परमात्मा यांच्या माध्यमातून जी लीला घडेल ती घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोच करण्याचं काम मी कथेच्या माध्यमातून करण्यासाठी मी खाली येईन. मला खाली यायचंय. ही कथा, ही भक्ती, हा भाव, हे चरित्र मनामनापर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी मला खाली अवताराला यायचंय. बघा, शुकाचार्य कशासाठी खाली आले? तुम्हा आम्हाला भक्तीचं दान द्यावं म्हणून खाली आले. शुकाचार्यांमुळे आपल्याला ही कथा मिळायला लागली. कथेतली भक्ती, कथेतलं चरित्र आपल्यापर्यंत पोहोचलं, याला कारण शुकाचार्यांचा अवतार आहे. शुकाचार्य हे राधा राणीचे निस्सीम भक्त आहेत.
आणि म्हणून राधा राणीची सेवा करणं म्हणजे भक्ती मातेची सेवा करणं आहे. राधा राणी हे भगवंताचं एक विशेष असं भावपूर्ण रूप आहे. आणि म्हणून या राधा राणीची सेवा ही भक्ती मातेची उच्च कोटीतील सेवा आहे. या सेवेला मनामनापर्यंत जर पोहोच केलं तर हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणातला वाढण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून शुकाचार्यांनी सांगितलं मी पण खाली येणार. आता यामध्ये शुकाचार्यांचा जन्म कधी झाला, कसा झाला, कुठं झाला, त्याचं पूर्वचरित्र असे वेगवेगळे विषय आपल्याला विचारात घेता येतात. आपल्या समोर वेळ खूप कमी आहे. यामध्ये चिंतन मांडत असताना परीक्षिती सुद्धा पाहावा लागतो. परीक्षिती पाहणं म्हणजे काय? जो परीक्षण करतो त्यांना परीक्षिती म्हणतात. मंदिरामध्ये दरबारामध्ये आल्यानंतर किती मंडळी जप करतात, किती मंडळी ध्यान करतात, किती मंडळी मनाने श्रद्धेने कथा ऐकतात. आपण याचं परीक्षण करतो का दर्शनाला कोण कोण गेलंय? आपल्याला सोडून गेले हो, आपल्याला सोडून गेले बघा दर्शनाला. याचं परीक्षण करतो. परीक्षण करावं, कशाचं परीक्षण असावं? आपलं प्रत्येकाकडं परीक्षण हा गुण आहे. फक्त कशाचं परीक्षण? काही जण विषयाचं परीक्षण करतात, काही जण विश्वाचं परीक्षण करतात आणि काही जण विश्वनाथाचं परीक्षण करतात. विषयाचं परीक्षण करणाऱ्याला संसारी म्हटलं, विश्वाचं परीक्षण करणाऱ्यांना शास्त्रज्ञ म्हटलं आणि विश्वनाथाचं परीक्षण करणाऱ्यांना संत म्हटलं, भक्त म्हटलं. परीक्षण असतं, पण कशाचं करावं? दर्शनाला आल्यानंतर मंदिराचं परीक्षण करावं का देवाचं परीक्षण करावं? काय मंदिर होतो. पंढरपूरला गेलो बघा आम्ही. मंदिर इतकं छान आहे, मंदिर इतकं चांगलं आहे. काही काही मंडळींच्या चर्चेत पंढरपुरातलं वाळवंटच असतं. नदीला गेल्यानंतर तीर्थ पाहावं का वाळवंट पाहावं? चंद्रभागेकडे गेलो आपण, स्नान करावं, तीर्थाचं दर्शन करावं, तीर्थाला वंदन करावं का परिसर इतका घाण आहे? काय करावं हो? वारीला वारकरी आले की चंद्रभागेच्या आत्ता या आषाढी वारीला स्वच्छ होतं सगळं. आत्ताची झालेली आषाढी वारी सगळी स्वच्छ होती. आता ती का वगैरे त्यात आत्ता जास्त वेळ खर्च करणार नाही. परीक्षण मांडायला लागलो मी. आम्ही परीक्षण करतोय फक्त कशाचं? विषयाचं परीक्षण असेल तर हा संसारी आहे. विश्वाचं, जगाचं, सृष्टीचं परीक्षण असेल तर शास्त्रज्ञ आहे. कारण विश्वामध्ये पुन्हा पंचमहाभूत येतात. पृथ्वीचं परीक्षण वेगळं, जलाचं परीक्षण वेगळं, तेजाचं, वायूचं परीक्षण वेगळं शास्त्रज्ञ म्हटलं जातं.
पण आमची संत मंडळी देवाचं परीक्षण करतात. अहो, देवाच्या परीक्षणातला संतांनी मांडलेला भाव इतका विलक्षण आहे. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, 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 कैचा प्रेम भाव, कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देवत होय गुरु, आपणची देवत होय गुरु, पडिय देह भावात पुरवी वासना, पडिय देह भावात पुरवी वासना, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. संतांनी परीक्षण केलं, देवाचं परीक्षण, पण या परीक्षणातला एक भाव मांडला. विठोबा हा भाव आहे. विचा केला ठोबा मनोनी विठोबा. आता याचं तात्विक चिंतन मांडण्यात वेळ घालवत नाही, पण परीक्षण केलं आणि अभंग मांडला. देव काय करतात भक्तांसाठी? देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताच्या विषयीचा जो भाव आहे त्याचं परीक्षण संतांनी केलं आणि ते अभंगातून मांडलं. अभंग म्हणजे काय आहे? परीक्षण आहे. देव भक्तासाठी काय काय करतो? गुरु होऊन येतो, अवताराला येतो, भक्ताची वासना इच्छा पूर्ण करतो, अंती म्हणजे शेवटी आपल्या स्थितीला घेऊन जातो, त्याचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी घेतो, त्याच्या मागं पुढं उभा राहून त्याला त्याच्या भक्तीचा आनंद घेण्यासाठी सहकार्य करतो, मदत करतो. हा देवाचा भाव. याचं परीक्षण केलं आणि ते परीक्षण अभंगातून विशद केलं, व्यक्त केलं. परीक्षिती कोणाला म्हणतात हा माझा मुद्दा चालू आहे. आज थोडा वेगळा परीक्षिती मांडला मी. आपल्याला अर्जुनाचा नातू म्हणून परीक्षिती माहिती आहे. अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती. परंतु या परीक्षितीची विलक्षणता किती आहे त्याच्यावर श्रीमद भागवत कथा स्वीकारता येणार आहे. बघा, परीक्षिती किती मोठा आहे. परीक्षितीला देवाकडं यावं लागलं नाही, देव परीक्षितीकडं गेले. परीक्षिती आणखी गर्भामध्ये आहे. जन्माला आलेला नाही, आईच्या गर्भात आहे. त्यावेळी कृष्ण परमात्म्याने गर्भामध्ये प्रवेश केला
आपण देवाकडे दर्शनाला येतो का देव आपल्याकडे येतात? आपण देवाकडे जातो. देवाकडे जातो, देवाला विनंती करतो, देवाला प्रार्थना करतो. बघा, इथं आलेला प्रत्येक जण देवाकडे जाताना किंवा देवासमोर उभा राहिल्यानंतर काही ना काहीतरी मागतोय. माझ्याकडून जन्मभर भजन करून घ्या असं किती जणांनी मागितलं? जाऊ द्या, हात वर करा असं म्हणणार नाही. पण देवाकडे गेल्यानंतर काय मागावं? धनांदेही पुत्रांदेही. आम्ही आमच्या प्रापंचिक अडचणी देवासमोर मांडतो, परंतु देवाकडे काय मागावं याच्यासाठी श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. खरं तर मागायचं असतं का, इथून पुढं चिंतन करावं लागणार आहे. पण मागण्याची वेळच जर निर्माण झाली तर काय मागावं? हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, दे गा देवा, हेची दान 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 दे गा देवा. तुझा विचारण व्हावा, तुझा विचारण व्हावा, गुणगायीन व्हावं, आवडी गुणगायीन आवडी. तुझा विचारण व्हावा, तुझा विचारण व्हावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. तुझा विसरण व्हावा, हेची दान दे गा देवा. महाराजांनी देवाला दान मागितलं. देवासमोर काय मागावं? फक्त सेवा मागावी, भक्ती मागावी, भजन मागावं. भजनासाठी आपण सतत प्रयत्नशील राहावं. भजनाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे. आपलं चिंतन चालू आहे की आपण देवाकडे जातो का देव आपल्याकडे येतात. परीक्षिती देवाकडे आला नाही, देव परीक्षितीकडे गेले. अहो, आणखीन जन्माला यायचंय तोपर्यंत जाऊन देवाने दर्शन द्यावं, हा परीक्षिती. परीक्षिती इतका वेगळा आहे, परीक्षिती कळला पाहिजे. कारण श्रीमद भागवत ग्रंथातलं एक अंग म्हणजे परीक्षिती आहे. आपण परीक्षितीचं नाव घेण्याच्या पात्रतेत तरी येतो का, इथं प्रश्नचिन्ह आहे. आपण किमान परीक्षितीचं नामस्मरण करू, भजन करू म्हटलं तरी त्या पात्रतेत, त्या भूमिकेत, त्या अधिकारात बसतो का, इतका वेगळा परीक्षिती आहे. आणि हा परीक्षिती गर्भामध्ये आहे. या परीक्षितीचा विचार करत असताना आपल्याला थोडंसं महाभारताचं, पांडवांचं चिंतन पाहावं लागतं. कारण कौरव आणि पांडवांचं युद्ध निश्चित होत आलेलं आहे.
धर्मराजाने कृष्ण परमात्म्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं, आपल्याला युद्ध थांबवता येईल का? युद्ध थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. युद्ध असेल, भांडण असेल, संघर्ष असेल, तो कधीही चांगला नसतो. त्याच्यानं झालेली हानी, नुकसान भरून निघत नाही, म्हणून युद्ध करू नये. धर्मराजा कृष्ण परमात्म्याला बोलत असताना विचारायला लागले, यात काही मार्ग आहे का? चर्चेमध्ये धर्मराजाने सांगितलं, शिष्टाई हा एक मार्ग आहे, आपण शिष्टाई करूया. ताबडतोब कृष्ण परमात्म्याने विचारलं, दादा, शिष्टाई हा एक खूप चांगला मार्ग आहे, पण शिष्टाई करायला पाठवायचं कोणाला? ताबडतोब धर्मराजाने सांगितलं, तुझ्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोण आहे? शिष्टाई करायला मध्यस्थी कोण आहे त्याच्यावर निर्णय अवलंबून असतो. आपण सुद्धा शिष्टाई करायला व्यक्ती निवडताना कशी आहे, निवडणाऱ्याला सुद्धा ते लक्षात आलं तर निवड योग्य होणार आहे. आपल्याला काही गोष्टी निवडता येतात. भजनाला बसलो की टाळ कोणता घ्यावा, लहान घ्यावा का मोठा घ्यावा? काय बघा, सगळे टाळ मोठेच आहेत, भजन कसं करायचं? मोठे टाळ घेतल्याने मनगट व्यवस्थित होतील म्हणून टाळ मोठे ठेवलेले आहेत. जाऊ द्या, आपलं चिंतन चालू आहे. यामध्ये कृष्ण परमात्म्याने प्रश्न केल्यानंतर धर्मराजाने सांगितलं की तुलाच पाठवावं लागेल. कृष्ण परमात्मा हे अर्जुनाचे मित्र असल्यामुळे धर्मराजाला ते थोरले बंधू मानत होते आणि त्या पद्धतीनं त्यांचं बोलणं, त्यांचा तिथला व्यवहार तसा असायचा. धर्मराजाने सांगितलं की शिष्टाई करायला निरोप द्या, राजनीतीतला हा एक भाग आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं निरोप द्यायचं ठरलं. कृष्ण परमात्म्याने विचारलं, शिष्टाईला गेल्यानंतर पहिला प्रस्ताव काय असेल? धर्मराजाने सांगितलं, अर्ध राज्य हा पहिला प्रस्ताव. आम्ही युद्ध थांबवायला तयार आहे, पण अर्ध राज्य त्यांना, अर्ध राज्य पांडवांना मिळालं तर युद्ध थांबू. कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, दादा, पूर्ण राज्यावर तुमचा अधिकार असताना तुम्ही अर्ध राज्य द्यायला तयार झालात. किती दयाळू आहात, किती धर्मपरायण आहात. धर्मराजाने सांगितलं की आम्ही अर्ध्या राज्यावर समाधान मानायला तयार आहोत. कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, हा तुमचा एकट्याचा निर्णय का 5 जणाचा? आता हे त्यात नाही, आत्ताच्या काळानुसार मांडायला लागलो. कारण त्यावेळचे भाऊ असे होते की थोरल्याने निर्णय घेतला की धाकट्याने मान्यच करायचा, शंका पण घ्यायची नाही, पाठीमागही व्यक्त करायची नाही, घ्यायची सुद्धा नाही. याला भाऊ म्हटलं जात होतं. भाऊ आणि भाऊकी वेगळी आहे. धर्मराजाने आपला निर्णय सांगत असताना अर्ध राज्य हा पहिला प्रस्ताव दिला. कृष्ण परमात्मा म्हणू लागला, दादा, आपण त्यांना हा जर प्रस्ताव दिला आणि त्यांनी नाही म्हटलं, मान्य नाही केला, तर दुसरा प्रस्ताव काही तुमच्या डोक्यात आहे का? धर्मराजाने सांगितलं, आहे म्हटले माझ्या डोक्यामध्ये. युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी जर अर्ध्या राज्याला मान्यता नाही दिली तर एक गाव दिलं आमच्या 5 जणाला. 5 जणात 5 गावं दिली
तरी आम्ही त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह भागवून जीवन जगू. याला धर्मपरायणता म्हटलं जातं. आपल्याकडे आपल्या गळ्यातला टाळ आपण दुसऱ्याला, शिवाय तो टाळही आपला नसतो, भजनी मंडळाचा आहे. इथं धर्मराजा आपल्या स्वतःचं राज्य द्यायला तयार आहेत, पण युद्ध नको. कृष्ण परमात्म्याने पुढचा प्रश्न विचारला, दादा, जर 5 गावं मान्य करत असताना त्यांनी जर विचारलं, 5 गावं आम्ही द्यायला तयार आहे, पण आम्ही सांगू ती गावं आपण घेणार आहोत का आपण गावांची नावं सांगायची आहेत? धर्मराजाच्या लक्षात आलं, कारण मध्यस्थीच असा आहे. मध्यस्थी काही सहज साधा नाही. अहो, मध्यस्थीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे जातील त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांचा उद्धार आहे, असा हा मध्यस्थी आहे. आणि त्यामुळे धर्मराजाने सांगितलं की आपण गावांची नावं सांगू. 5 गावं सांगत असताना 4 नावं सांगितली आणि 5वं त्यांना जे वाटेल ते देऊ द्या, आपण मान्य करू. इंद्रप्रस्थ वगैरे अशी ही नावं सांगत असताना कृष्ण परमात्म्यांनी निरोप दिला. धृतराष्ट्राकडे निरोप आला. राजनीतीप्रमाणे शिष्टाईला जी व्यक्ती येणार आहे त्याची सगळी व्यवस्था चांगली ठेवावी लागते. दुर्योधनाने ताबडतोब बैठक बोलावली. कृष्ण परमात्म्याच्या स्वागतापासून तयारी सुरू झाली. कृष्ण परमात्मा आपल्या राज्यामध्ये, आपल्या नगरामध्ये कुठून येणार, कोणत्या मार्गावरून येणार, त्या मार्गाचं नियोजन त्यांचं सुरू झालं. कृष्ण परमात्म्याच्या भोजनाची व्यवस्था कशी करावी, त्यांच्या विश्रांतीसाठी आपण कोणता महल तयार करावा, कोणत्या महलाचे नियोजन, चर्चा सुरू झाली. आणि बघता बघता ही वार्ता हस्तिनापूरमध्ये घराघरात पोहोचली. विदुर काकांना सुद्धा हा निरोप मिळाला. इतका आनंद झाला विदुर काकांना की कृष्ण परमात्मा हस्तिनापूरला येणार आहेत. ताबडतोब त्यांनी आपली पत्नी तिच्याकडे जाऊन बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली की आपल्याकडे शिष्टाईसाठी कृष्ण परमात्मा येणार आहेत. विदुर काकांच्या पत्नीने हे ऐकल्याबरोबर तिच्या अंतःकरणातला भाव बदलला. आपल्याला देवदर्शन मिळणार, तुम्ही कोणत्या मार्गाने येणार आहेत याची माहिती घ्या, देवाचा मार्ग जाणून घ्या, त्या मार्गाकडे आपण जाऊ आणि तिथं उभा राहून देवाचं दर्शन लांबून जरी मिळालं तरी आपल्या या जीवनाला सफलता प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्ही माहिती घ्या. विदुर काका म्हणायला लागले, मला लांबून दर्शन नको आहे. जसं आपण इथं आल्यावर 5 दिवसात सगळ्याचा अट्टास असतो, 5 दिवसात एकदा तरी दर्शन मिळावं. पण विदुर काकांची पत्नी पतींना, काकांना म्हणू लागली, मला लांबून जरी दर्शन मिळालं तरी मी त्या दर्शनावर समाधानी आहे. विदुर काका म्हणायला लागले, मी असा समाधानी नाही, मी त्या मार्गाकडे येईन, मार्गावर उभं राहीन, पण देवानी मला पाहिलं पाहिजे तर माझं समाधान आहे. विदुर काकांची पत्नी म्हणू लागली, काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे? देवाने आपल्याकडं पाहावं,
देव कुठे, देवाचा अधिकार काय? एवढ्या हजारो लोकांमध्ये देव आपल्याकडं पाहतील का? अहो, हे हजार निर्माण केलेत कुणी? त्याने या हजारांकडे एका वेळी पाहण्याची क्षमता, या हजारो लोकांकडे एका वेळी पाहण्याची कुवत, अधिकार कुणाकडे? बघा, हीच भूमिका एकनाथ महाराजांनी हरिपाठात मांडली आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, 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 सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझ मोकालीला ऐसे नाही तुझं मोकाली ऐसे नाही हरिमुखी गाता हर. हरिमुखे गाता हर परिचिंता. तुझ मोकाली ऐसे नाही, तुझ मोकालीला ऐसे नाही हरिमुखे गातार पलिदिलता, हर पलिदिलता. हरिमुखे गातार पलिदिलता. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. महाराज सांगतात, हरिपाठामध्ये विचार मांडा, सगळ्या जीवाचा सांभाळ तो करतो, सर्वांकडे एका वेळेला तो पाहतो, कारण तो अधिकार फक्त त्या देवाकडे. फक्त पाहताना कुणाकडे कसं पाहायचं? आपण सुद्धा काही जणाकडे डोळे मोठे करून पाहतो, काही जणाकडे डोळे लहान करून पाहतो, काही जण आल्यानंतर डोळे बंद करून पाहतो. आपण सुद्धा डोळ्याचे वेगवेगळे प्रकार करतोय. आपण देव सुद्धा भक्ताकडे पाहतोय. अहो, भक्ताला वाटतं देवानी पाहावं, तसं देवाला वाटतं या भक्तानी माझ्याकडं पाहावं. विदुर काका आपला भाव व्यक्त करू लागले. येणं निश्चित झालं, कोणत्या दिवशी यायचंय. ज्या मार्गावरून येणार त्या मार्गाची स्वच्छता, त्या मार्गावर सडा, रांगोळी, कमानी उभ्या करण्यात आल्या, फराऱ्या, पताका, जेवढं सुशोभीकरण करता येईल देवाचं स्वागत करण्यासाठी, जेवढं स्वागत मोठं करता येईल तेवढा प्रयत्न दुर्योधनाकडून चालू होता. देव याई लागले आणि देवाचा रथ हस्तिनापूरच्या प्रवेशद्वाराजवळ आला. प्रवेशद्वारातून हा रथ आतमध्ये निघाला. रस्त्याच्या दोन्ही मार्गावर भाविक उभे आहेत. प्रत्येकाला वाटत होतं आपण देवाचं दर्शन करणार आहोत, आपण देवाचं दर्शन करणार आहोत. आणि त्यामध्ये विदुर काका आपल्या पत्नीला घेऊन आले, उभे राहिले. विदुर काका आणि त्यांची पत्नी देवाला पाहण्यासाठी आतुर आहे. बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, ही तळमळ, ही जिज्ञासा
जशी भक्ताच्या अंतःकरणात तशी विदुर काकाच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. देव केव्हा भेटतील, देवाचं दर्शन कधी होईल. एवढ्यात रथ जवळ आला आणि रथ जवळ आल्याबरोबर विदुर काकाच्या पत्नीने देवाचं दर्शन केलं आणि ती स्वतःला धन्य मानू लागली. आपल्याला आज देवाचं दर्शन मिळालं. देखिला देखिला मायम्या देवाचा देव देवादी देव मी आज पाहिला. विदुर काकाच्या पत्नीचं अंतःकरण द्रवू लागलं. विदुर काका टाच वर करून पाय वर करून देवाला पाहतायत. देवाला पाहिलं, डोळे भरून पाहिलं, पण देव काही विदुर काकाकडे पाहिनात. म्हणून विदुर काकाला वाटायला लागलं देव आपला स्वीकार करणार नाहीत का. देवानी आपला स्वीकार करावा. आणि म्हणून विदुर काका देवाकडे पाहत असताना देवाने हात वर केला आणि विदुर काकाला सांगितलं, काका मी येतो, काका मी येतो असं म्हटल्याबरोबर विदुर काकांच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. विदुर काका पत्नीला म्हणू लागले, देव किती दयाळू आहे. एवढ्या हजारो लोकांमध्ये देवानी मला पाहिलं. केवळ पाहिलं नाही, मला संकेतानं सांगितलं की मी येतोय. विदुर काका पत्नीला घेऊन आपल्या कुटीकडे घराकडे आले. भगवंत दरबाराकडे गेले. दुर्योधनाने त्यांचं स्वागत केलं. राज दरबारामध्ये त्यांना बोलावून घेतलं गेलं. राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांचं स्वागत करून आसन दिलं. यथायोग्य त्यांचा सन्मान सुरू झाला. आणि नंतर दुर्योधनाने बोलायला सुरुवात केली की तुम्ही लांबून आलेला आहात, भोजन करून विश्रांती करा, नंतर आपण पुढची चर्चा वगैरे करूया. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, भोजन मी तुमच्याकडं घेणार नाही. दुर्योधन म्हणू लागले, मी तुमच्यासाठी पंचपक्वान्नाची व्यवस्था केली आहे आणि तुम्ही भोजन घ्या, माझ्याकडे भोजन घेऊन विश्रांती करा. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, तुम्ही मला आमंत्रण दिलं हेच बस झालं, पण मी तुमच्याकडे भोजन घेणार नाही, माझी व्यवस्था आहे. दुर्योधन म्हणू लागला, माझ्यापेक्षा चांगली व्यवस्था तुमची कुठं होणार. कुणाकडं तुम्ही जाणार आहात. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विदुर काकांच्याकडं मला जायचंय. दुर्योधन उपहासाने म्हणू लागला, 8 दिवस त्यांना खायला मिळत नाही, माझ्याकडचा पंचपक्वान्नाचा भोजन सोडून तुम्ही कुठं जाणार आहात. कृष्ण परमात्मा म्हणू लागले, मी काकांच्याकडं जाणार आहे. दुर्योधनाने विचारलं, त्यांनी तुम्हाला आमंत्रण केव्हा दिलं. कृष्ण परमात्मा म्हणू लागले, आपल्या घरी जायसाठी आमंत्रणाची आवश्यकता लागत नाही आणि म्हणून मी विदुर काकांच्याकडे जाणार आहे. आणि त्यावेळेला कृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणू लागले, चला आपण विदुर काकांच्याकडे जाऊया. हा भाव महाराजांनी अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. उद्धवजी चल विदुर घर जाओ, उद्धवजी चल विदुर घर जावे. उद्धवजी चल विदुर घर जावे, उद्धवजी चल विदुर घर जावे. उद्धवजी चल विदुर घर जावे, उद्धवजी चल विदुर घर जावे.
रुची रुची भोगल गावे चलवी तुला घर जावे उद्धवजी चलवी तुला घर जावे गावाजी चलावे तुला घर जावे उद्धवजी चलावे तुला घर जावे उद्धवजी चालावे दूर घर जावे. खूप अभंग सुंदर आहे. यामध्ये देवाने कुणाकुणाच्या कडे जाऊन तो भाव स्वीकारला याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. कृष्ण परमात्मा तिथून निघाले, विदुर काकांच्याकडे आले. बाहेरून दरवाजा वाजवायला सुरुवात केली, आवाज दिला. आतून विदुर काकांची पत्नी आली. दार उघडलं, दरवाजा उघडला आणि पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि विदेही अवस्थेला पोहोचले. देहाची अवस्था बदलून गेली. कृष्ण परमात्मा अचानक आपल्या घरी न बोलावता न आमंत्रण देता देव आपल्या गरीबाच्या घरी कसे आले. धावत गेली आतमध्ये, पाट आणला आणि पाट ठेवत असताना पाट उलटा ठेवला. देवाला बोलावून आणलं, देवाला खाली बसवलं ना आपण पाटावर बसली. विदुर काकाच्या पत्नीला क्रिया लक्षात येत नव्हत्या, म्हणजेच विदेह होती. भाव बदलला. आपण काय करतोय, आता काय करायला हवंय याचा सगळा विसर पडलेला होता. बाजूला केळी होती, ती केळी घेतली आणि देवाला केळी देत असताना विदुर काकांची पत्नी कृष्ण परमात्म्याला म्हणू लागली, ही आमच्या बागेतली केळी आहे. काही जण आमच्याकडे येतात आणि सांगतात, महाराज हे आंबे आमच्या शेतातले आहेत, आपण लावलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे महाराजांना आणून द्यावेत. झाड लावायचं दुसऱ्याने, त्याला पाणी घालायचं तिसऱ्याने आणि आंबे आमचे म्हणून आणून द्यायचे. बघा, झाडं आपण लावावी, वाढवावी आणि मग आपण ती घेऊन जावं, सांगावं हे झाड मी लावलेलं आहे, या मी लावलेल्या झाडाचे आंबे आहेत. विदुर काकांची पत्नी सांगू लागली, ही केळी आहेत. केळी सोलली आणि केळीची साल कृष्ण परमात्म्याला देऊन गाभा आपण खायला सुरुवात केली. कृष्ण परमात्म्याने साल खात असताना आडेवेडे घेतले नाहीत. आनंदाने साल खायला प्रारंभ केल्यानंतर विदुर काकांचं तिथं येणं झालं. विदुर काकांनी दृश्य पाहिलं आणि हाक मारली. हाक मारल्याबरोबर विदुर काकांची पत्नी देहावर आली. लक्षात आलं आपल्याकडून चूक झाली, म्हणून ती उठली, पाठ सरळ केला, पाठ व्यवस्थित ठेवला, देवाला पाठावर बसवलं, आपण खाली बसली. दुसरी केळी घेतली, सोलली, गाभा देवाला दिला आणि देवाने केळी खायला सुरुवात केल्यानंतर विदुर काका म्हणायला लागले, केळी कशी आहे. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, मगाशी खाल्ली तीच चांगली होती. विदुर काका म्हणायला लागले, देवा तुमचं पण नवल आहे. मगाशी तुम्ही साल खात होतात, आत्ता गाभा खाताय, पण मगाशीची चांगली होती असं म्हणताय. कारण देव पदार्थाला पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हा विचार 9व्या अध्यायामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या. बघा, 9व्या अध्यायामध्ये विचार मांडलेला आहे.
भक्तांनी मला पान अर्पण केलं, फूल अर्पण केलं, पाणी अर्पण केलं, मी पाहत नाही कसं अर्पण केलं हे मी नक्की पाहतो. केळी अर्पण केली, त्यामध्ये साल आहे का गाभा आहे? देवानी पाहिलं नाही, यात नवल नाही, खाताना सुद्धा त्याचा स्पर्श नाही, भावाचा स्पर्श आहे, म्हणून साल सुद्धा गोड वाटत होती आणि गाभा मात्र चविष्ट वाटला नाही. याला कारण भावस्पर्श आहे. विदुर काकांबरोबर कृष्ण परमात्मा बोलत बसले आणि बोलत बसल्यानंतर विदुर काकांनी विचारायला सुरुवात केली, पांडव कसे? त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना वनवास मिळाला, कसे आहेत पांडव? चर्चा सुरू झाली. कधी 1 तास 2 तास झाला कळलंच नाही. देव मनात विचार करायला लागले, यांच्याकडे जेवणाचं काही नियोजन आहे का नाही? काही काही वेळेला आपण सुद्धा भजनाला गेल्यानंतर विचार करतो, इथं काही चहा पाण्याचं नियोजन. बघा, भजनाला गेल्यानंतर भजनाचा आनंद घ्यावा का चहा पाण्याकडे लक्ष द्यावं? आनंद मोठा असतो का चहा पाणी मोठं असतं? आनंद मोठा असतो. आपलं लक्ष कुठे आहे? कृष्ण परमात्मा मनामध्ये जाऊन मनामध्ये विचार करायला लागले. कृष्ण परमात्म्याने विचार केला की भोजनाची आपणच व्यवस्था करावं लागणार आहे. विदुर काकांना बोलू लागले, तुमच्याकडं आलेल्या पाहुण्यांना भोजनाचं काही विचारलं जातं का नाही? विदुर काकांच्या लक्षात आलं की देवाच्या भोजनाची व्यवस्था आपल्याला करायची. विदुर काकांनी पत्नीला बाजूला घेतलं आणि बोलायला सुरुवात केली, काही आहे का पहा. विदुर काकांची पत्नी म्हणू लागली, 8 दिवस झालं आपण काही शिजवलेलं नाही. 8 दिवस फक्त अनुष्ठान चालू आहे. आपल्याकडे 3 टाइम असून सुद्धा तुळशी अर्चनेला 9च्या ऐवजी 9:30, दुपारी 2च्या कथेला 2:30 वाजता, रात्रीच्या 7:30च्या कीर्तनाला 8 वाजता. आपलं अनुष्ठान वेगळं आहे, आपल्या अनुष्ठानाची चर्चा वेगळी. पण विदुर काकांच्या घरचं अनुष्ठान 8 दिवस अन्न मिळालं नाही, पण देवाला तक्रार सुद्धा केली नाही. विदुर काका पत्नीला म्हणू लागले, काहीतरी बघ. ज्या अर्थी कृष्ण परमात्म्याने आपल्याला विचारलेलंय त्या अर्थी त्याने घरामध्ये काहीतरी निर्माण केलं असेल, कारण या देवाला विश्वंभर म्हणतात. विश्वाचं भरण पोषण करणारा हा विश्वंभर परमात्मा आहे. आपल्या पोटाची काळजी करेल यात नवल नाही, त्याच्या पोटाची आपल्या घरची काळजी तोच करतोय. आणि म्हणून तो पहा घरात काही कुठं आहे का. विदुर काकांची पत्नी पाहू लागली. त्यावेळेला उतरंडी होती आणि अशा उतरंडीचा विचार करत असताना प्रत्येक मडकं पाहायला सुरुवात केली आणि एका मडक्यामध्ये त्यांना मुठभर कन्या मिळाल्या. इतका आनंद झाला, विदुर काकाच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. देवा, या कन्या तूच निर्माण केल्या आणि या तुलाच द्यायच्या आहेत. जसं आपण चंद्रभागा नदीमध्ये जातो, तिथलंच पाणी घेतो, नदीतच सोडतो, पण त्यातला भाव मात्र आपला आपण त्यामध्ये व्यतीत करतो. देवा, या कन्या तूच दिल्या आणि कुणाला द्यायचे आहेत? तुलाच द्यायचे आहेत.
खूप आनंद झाला. कन्या शिजाईला ठेवल्या आणि बाहेर निरोप दिला, मी कन्या शिजाईला ठेवलेल्या आहेत, झाल्याबरोबर तुम्हाला पात्र टाकते. विदुर काकाच्या पत्नीनं आसन टाकलं, पात्र दिले, दोघही भोजनासाठी बसले. कन्या पात्रामध्ये वाढल्या. पात्रात कन्या वाढल्याबरोबर त्या कन्या चारी दिशेला जाऊ लागल्या, कारण त्या पाण्यामध्ये कन्या शिजवल्या होत्या, पाणीदार कन्या होत्या. जसा आत्ता आपला चहा पाणीदार चहा असतो, आपल्या चहात दुधाचा कधीच कुठं लवलेश नसतो, तसं कन्या सुद्धा पाणीदार कन्या होत्या. आणि त्यामुळं कृष्ण परमात्मा मनामध्ये विचार करायला लागले, गोकुळामध्ये ताकाची सरोवर होती, कन्या नव्हत्या. आता कन्या आहेत, ताक नाही. असंच होतं, चणे असले की दात नसतात, दात असले की चणे नसतात, चणे आणि दात असले तर खायला वेळ नसतो. आणि म्हणून हे सगळं असेल तर समजावं, देवानं आपल्यावर कृपा केली, सांगितलं आता फक्त परमार्थ करा, भजन करा, भक्ती करा. कृष्ण परमात्म्या समोर त्या कन्या वाढल्या आणि त्या कन्या त्या पात्रामध्ये चारी दिशेला जाऊ लागल्या. देवानी 2-2 हातांनी त्या कन्या सावरायला सुरुवात केली, पण 2 हातांनी कन्या सावरल्या जाईना, म्हणून देव चतुर्भुज झाले आणि 4 हातांनी कन्या सावरायला सांभाळायला प्रारंभ केला. चतुर्भुज भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. कृष्ण परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलं आणि कन्या सावरून खायला सुरुवात केली. पंचपक्वान्नाचं भोजन बाजूला ठेवलं, पण आनंदाने कन्या खाल्ल्या. तसं अन्नदात्यानं जे केलंय ते आनंदानं खाणं हा प्रसाद असतो. आनंदाने खाल्लं तर त्याला प्रसाद म्हटलं जातं. पण आपण खाता खाता काय करतो, त्यात आणखीन काय हवं होतं. घरी काही चालत नाही म्हणून काही लोक पंक्तीत सूचना करतात, कारण बहुतांश मंडळींचं घरी काही चालतच, मग सूचना कुठं करावी, पंक्तीत करावी. जाऊ द्या, कॅमेरा तिकडे गेल्यामुळं बोलून घेतलं मी. ठीक आहे, आपलं चिंतन चालू आहे. देवाने आनंदामध्ये कन्या घेतल्या, कन्या खाल्ल्या आणि विदुर काकांचा निरोप घेतला. शिष्टाईसाठी आले, शिष्टाई असफल झाली. दुर्योधनाने विरोधात बोलायला सुरुवात केली. कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी सुदर्शन चक्र काढलं, विश्वरूप प्रगट केलं. बघा, दुर्योधनाचं सुद्धा किती मोठं भाग्य आहे. दुर्योधन असताना सुद्धा, हा दुर्योधन आहे, तरी त्याला सुदर्शन चक्रधारी परमात्म्याचं दर्शन मिळालं. आता ते उपरोधानं मिळो द्या, कसंही मिळो द्या, दर्शन आहे. पेढा कुठून खाल्ल्यानंतर गोड लागतो? पेढा पंढरपुरात सांगावा लागणार नाही, कारण पांडुरंगाच्या प्रसादातला तो एक भाग आहे. पेढा कसा खाल्ल्यानंतर गोड लागतो, तसं देवाचं दर्शन दुर्योधनाला झालेलं आहे. चला ठीक आहे, शिष्टाई असफल झाली आणि कृष्ण परमात्मा तिथून धृतराष्ट्राकडे आले, युधिष्ठिराकडे आले. धर्मराजाला हा विषय सगळा सांगितला आणि पुढच्या चरित्राला आपल्याला जायचंय, तोपर्यंत थोडं भजन करू आणि मग आपण पुढचं चिंतन करणार आहोत.
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 बोलो हरि गोपाल बोलो गोविंद 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 बोलो हरि गोपाल
शिष्टाई असफल झाली या विचारापर्यंत येऊन थांबलो होतो. यानंतरचं चरित्र आपलं आणखीन भरपूर आहे. उद्या आपल्याला खरा तर एकच दिवस हातात आहे आणि सगळे चरित्र पूर्ण करून उद्या कृष्ण जन्म करायचा आहे. कारण परवा कथेचा शेवटचा दिवस आहे, 11 तारीख, आणि त्या दिवशी पुन्हा कथेतला 1 तास पुरस्कारासाठी बाजूला काढलेला आहे. त्या दिवशी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन संयोजकांनी केलं आहे आणि म्हणून त्या दिवशी आपल्याला खूप कमी वेळ आहे. त्या दिवशी थोडा विचार करूया आपण की अलीकडं घेता येईल का वगैरे. थोडं समितीशी चर्चा करून आणि संयोजकांच्या पंक्तीचा विचार करून 2च्या अगोदर जर कथा सुरू झाली तर त्या दिवशी थोडा वेळ आपल्याला मिळेल. तसा थोडा तुम्ही सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे. जेवायला न बोलवता आलं पाहिजे. जेवण झाल्याबरोबर इथं मंदिरात आलं पाहिजे. असा थोडा जर आपण प्रतिसाद दिला तर वेळेचं नियोजन व्यवस्थित करता येईल आणि त्या दृष्टीनं आपण या 2 दिवसात सहकार्य केलंय तसं पुढच्याही 2 दिवसामध्ये सहकार्य करावं. 12 तारीख ही आपली शेवटची तारीख आहे. 12 तारखेला सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन आहे. 10 ते 12 नाही, 9 ते 11 इथंच या मंदिरामध्ये याच ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे. कारण 11च्या पुढं मंदिर समितीने दुसऱ्यांना वेळ दिली आहे आणि म्हणून आपल्याला 11पर्यंत हे रिकामं करायचं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर आरती असेल, हा सगळा विषय 11पर्यंत पूर्ण करायचा आहे 12 तारखेला. आणि म्हणून आपण थोडं सगळ्यांनी सहकार्य दाखवावं. पुन्हा आपल्याला काही सूचना आहेत त्यानंतर देतो. आपण सांप्रदायिक पद्धतीनं भजन घेऊ आणि याच ठिकाणी आपण आजच्या या विचाराला पूर्णविराम देत आहोत. ज्ञानदेव तुकाराम, 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 कुंडली गोलगारी डोल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे चिदान दे गा देवा तुझा विसरण भावा. गुण गायना वडी ती माझी सर्व जोडी. नलगे मुक्ते धन संपदा संत संग दे सदा. गुण गायना वडी ती माझी सर्व जोडी. का म्हणे गर्भवती, का म्हणे गर्भवती, तुका म्हणे गर्भवती, तुका म्हणे गर्भवती. सुखे घालावे आमाचे, सुखे घालावे आमाचे, सुखे घालावे आमाची, सुखे घालावे आमाची. गुण गायन आवडी
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी एती माझी सर्व जोडी 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 गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आ नाही विचारिला अधिकार म्या पुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा वया वैगंगरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही गोपाल कृष्ण भगवान